नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी परिवार. वृश्चिक राशी सिंहासनावर बसण्याची आता वेळ आली आहे, कारण मागील 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार. वृश्चिक राशीचा बदलणार इतिहास. नमस्कार श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खास वृश्चिक राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आयुष्य बदलणारा आहे. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी वृश्चिक राशीचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण जानेवारी 2026 पासून असा काळ सुरू होणार आहे जो केवळ तुमचं नशीब बदलवणार नाही, तर तुमच्या 7 पिढ्यांचे सगळे रेकॉर्ड मोडून काढणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जे संघर्ष, अडथळे, अपमान, थांबलेली कामं आणि मनातील वेदना तुम्ही सहन केल्या, त्या सगळ्यांचा हिशोब आता ब्रह्मांड स्वतः न चुकता करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची अशी विशेष युती तयार होत आहे जिथे दैवी शक्ती स्वतः वृश्चिक राशीच्या पाठीशी उभी राहत आहे. हा व्हिडिओ कोणताही अंधविश्वास नसून प्राचीन ज्योतिषीय गणना आणि आध्यात्मिक संकेतांवर आधारित आहे. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शांत मनाने शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी सांगितलेला एक उपाय तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. वृश्चिक राशींच्या आयुष्यात आता एक असा काळ येऊ लागला आहे ज्याची वाट तुम्ही अनेक वर्षांपासून पाहिली जात होती. आत्तापर्यंत तुम्ही जे संघर्ष झाले, जे मानसिक ताण सहन केले, जे अन्याय गणपती झेजले, त्यांचा अर्थ आता स्पष्ट होऊ लागणार आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की जानेवारी 2026 पासून वृश्चिक राशींच्या जीवनात मोठा उलथापालथ करणारा टप्पा सुरू होणार आहे. हा टप्पा केवळ यश देणारा नसून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मर्यादा मोडणारा ठरणार आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की आता वृश्चिक राशी सिंहासनावर बसण्याची वेळ आली आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे, जो साहस, आत्मशक्ती आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. मंगळ जेव्हा एखाद्या राशीवर पूर्ण कृपा करतो, तेव्हा तो त्या व्यक्तीला संघर्षातून घडवून नेतृत्वाच्या स्थानापर्यंत पोहोचवतो. जानेवारी 2026 पासून मंगळ आणि इतर सहाय्यक ग्रहांची स्थिती वृश्चिक राशीसाठी अत्यंत प्रभावी होत आहे. याचा परिणाम असा होईल की आत्तापर्यंत जे अशक्य वाटत होते ते शक्य होऊ लागेल. वृश्चिक राशीचे लोक हे नेहमीच आतून खूप मजबूत असतात, पण बाहेरून ते शांत दिसतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण आता हा काळ संपत आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, ज्यांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली, तेच लोक तुमच्या पुढील काळात तुमच्याच यशाची उदाहरणे देताना दिसतील. हा बदल अचानक वाटेल, पण तो दीर्घकाळाच्या संयमाचा आणि सहनशक्तीचा परिणाम असेल. जानेवारी 2026 पासून वृश्चिक राशींच्या जीवनात नेतृत्वाची भूमिका अधिक स्पष्टपणे दिसून येईल. नोकरी असो किंवा व्यवसाय, निर्णय घेण्याची ताकद वाढेल. ज्या ठिकाणी आधी फक्त आदेश पाळले जात होते, तिथे आता दिशा ठरवण्याची संधी मिळेल. सिंहासन म्हणजे केवळ सत्ता नाही, तर जबाबदारी, मान आणि लोकांचा विश्वास. हा विश्वास वृश्चिक राशीच्या ठाम स्वभावामुळे निर्माण होईल. आर्थिक बाबतीत हा काळ ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. जानेवारी 2026 पासून वृश्चिक राशींच्या जीवनात धनसंपत्ती आणि स्थैर्याचे योग प्रबळ होत आहेत. काहींसाठी हे मोठ्या पदाच्या रूपात येईल, तर काहींसाठी स्वतःचा व्यवसाय, जमीन, घर किंवा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या मोठ्या लाभाच्या स्वरूपात. विशेष म्हणजे हे यश तात्पुरते नसेल, तर पुढील पिढ्यांसाठी आधार ठरणारे असेल. वृश्चिक राशींच्या जीवनातील सर्वात मोठा बदल हा मानसिक पातळीवर घडेल. आत्तापर्यंत मनात असलेली भीती, असुरक्षितता आणि स्वतःबद्दलची शंका आता दूर होईल. आत्मविश्वास इतका मजबूत होईल की मोठे निर्णय घेताना मन डगमगणार नाही. ही मानसिक ताकदच वृश्चिक राशीला त्यापेक्षा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल. तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय, आता माझा काळ बदलणार आहे असे नक्की टाईप करा. कौटुंबिक जीवनातही मोठे सकारात्मक बदल दिसून येतील. पिढ्यानपिढ्या चालत आलेले आर्थिक किंवा मानसिक अडथळे दूर होतील. घरात स्थैर्य, सन्मान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. वृश्चिक राशीच्या एका व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाचे नशीब बदलण्याचे योग या काळात दिसून येतात. हा काळ आध्यात्मिकदृष्ट्याही फार महत्त्वाचा आहे. यश मिळाल्यानंतरही अहंकार वाढणार नाही, उलट नम्रता आणि कृतज्ञता अधिक दृढ होईल. देवाशी नातं अधिक खोल होईल आणि जीवनात जे काही मिळत आहे ते केवळ स्वतःच्या कष्टामुळे नाही, तर देवाच्या कृपेने मिळत आहे, ही जाणीव कायम राहील. समाजात वृश्चिक राशींच्या लोकांची ओळख
ही पूर्णपणे बदलताना दिसेल. आधी दुर्लक्षित राहिलेली व्यक्ती आता आदराने पाहिली जाईल. तुमच्या शब्दांना वजन मिळेल, तुमच्या निर्णयांचा प्रभाव इतरांवर पडेल. हा बदल सहज घडलेला नसून तो अनेक वर्षाच्या शांत संघर्षाचा परिणाम असेल. जानेवारी 2026 पासून मिळणारे यश हे क्षणिक नसेल, तर हे यश टिकणारे, स्थिर आणि इतिहासात नोंद होईल असे असेल. 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार म्हणजे केवळ आर्थिक स्थिती बदलणार नाही, तर नाव, प्रतिष्ठा आणि समाजात निर्माण होणारी वेगळी ओळख यामध्येही मोठा फरक पडेल. वृश्चिक राशींच्या महिलांसाठी हा काळ विशेष शक्ती देणारा ठरणार आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची ताकद वाढेल. कुटुंब, करिअर आणि समाज या तिन्ही पातळ्यांवर महिलांचा प्रभाव वाढताना दिसेल. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास या 2 गोष्टी या काळात खूप मजबूत होतील. हा काळ एक महत्त्वाचा इशाराही देतो. मिळणाऱ्या यशाचा गर्व करू नका. मंगळ ग्रह धैर्य देतो, पण अति अहंकाराला कठोर धडेही देतो. नम्रता, प्रामाणिकपणा आणि योग्य कर्म यावरच हे सिंहासन टिकून राहील. देवाने दिलेल्या संधीचा योग्य वापर करणे फार आवश्यक आहे. अनेक वेळा वृश्चिक राशींच्या लोकांनी देवाला प्रश्न विचारले असतील की एवढे कष्ट का, एवढा संघर्ष का? पण आता त्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची खरी वेळ आली आहे. देव कधीही चुकीच्या वेळी फळ देत नाही. जानेवारी 2026 पासून सुरू होणारा हा काळ त्या दैवी नात्याचा, न्यायाचा पुरावा असेल. हा काळ पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. तुमचा संघर्ष, तुमची चिकाटी आणि तुमचं यश हे पुढील पिढ्यांसाठी उदाहरण ठरेल. सिंहासनावर बसणे म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणे नाही, तर इतरांसाठी मार्गदर्शक बनणे होय. ही भूमिका वृश्चिक राशी उत्तम प्रकारे निभावेल. शेवटी एवढंच सांगायचं आहे की वृश्चिक राशींच्या आयुष्यात आता सामान्य दिवस संपत आहेत. जानेवारी 2026 पासून सुरू होणारा हा काळ नेतृत्वाचा, सन्मानाचा आणि इतिहास घडवणारा आहे. फक्त संयम ठेवा, योग्य कर्म करत राहा आणि देवांवर व स्वामींवरती विश्वास ठेवा. कारण वृश्चिक राशींच्या जीवनात आता असा अध्याय सुरू होणार आहे जो 7 पिढ्यांपर्यंत आठवला जाईल. आज आपण पाहिलं की जानेवारी 2026 पासून वृश्चिक राशींसाठी सिंहासनावर बसण्याचा काळ सुरू होतो. हा काळ केवळ पैसा किंवा यश देणारा नाही, तर मान, प्रतिष्ठा, आत्मसन्मान आणि दैवी संरक्षण देणारा आहे. जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच लोक तुमच्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित आता होणार आहेत. पण लक्षात ठेवा, देवाची कृपा तेव्हाच टिकते जेव्हा नम्रता आणि कृतज्ञता हृदयात असते. दररोज आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा, आई वडिलांचा आशीर्वाद घ्या आणि कोणाचं वाईट मनात ठेवू नका. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा विश्वास आहे असे नक्की टाईप करा. अशाच दैवी संकेतांनी भरलेले व्हिडिओ पाहण्यासाठी राशी स्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून तुमच्या कुटुंबियांपर्यंत हा व्हिडिओ आणि मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. देव तुमच्यासोबत आहे आणि आता तुमचा काळ सुरू झालेला आहे. पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.